तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 यासाठी पद ची वॅकन्सी निघालेली आहे. त्याचे गट ड मध्ये शिपाई हवालदार चौकीदार या पेपरसाठी महत्त्वाचा आपण सराव पेपर संच IMP प्रश्न जे की मागच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले, त्यासाठी हे प्रश्न लक्षात ठेवा कारण की अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे. चला तर मग आता आपण प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे ते 22 एप्रिलला 1972 या साली. सुरुवातीला हा विभाग समाज कल्याण विभागाचा भाग होता, परंतु आदिवासींच्या केंद्रित विकासासाठी 1972 मध्ये स्वतंत्र विभागाची स्थापना झालेली आहे. तर जर तुम्हाला विचारलं की कधी स्थापना झाली, तर याचं योग्य उत्तर आहे 22 एप्रिल. कोणत्या वर्षी झाली? तर 1972 या साली. हा जिल्हा पहिले समाज कल्याण विभागाचा भाग होता, पण नंतर तो त्याचं जे म्हणजे एक्झॅक्ट जेवढं विकास व्हायचा होता तेवढा होत नव्हता. त्याच्यामुळे याला एक वेगळं डिपार्टमेंट दिलेलं आहे, जे की आदिवासी विकास विभागासाठी वेगळी स्थापना केली. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2, ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी जोडलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ते आदिवासी विकास आणि सेवा कार्य. हे महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न आहे. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर यांचं हे पूर्ण नाव आहे. यांना टोपण नाव म्हणून ठक्कर बाप्पा यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी, भिल्ल आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. त्यांना आदिवासींचे कैवारी म्हटले जाते. जर विचारलं आदिवासींचे कैवारी कोणाला म्हटले जाते, तर याचं योग्य उत्तर आहे ते ठक्कर बाप्पा हे आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळा योजना रेप्युटेड स्कूल स्कीम कधी सुरू करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे ते 1992 ते 93 या वर्षासाठी. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांचा नामवंत निवासी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 4, आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोठे आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे मुख्यालय आहे ते नाशिक येथे आहे. नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्र या राज्यात. तर विश्लेषण आहे की आदिवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य हे नाशिक येथे कार्यरत असून तिथूनच राज्यातील सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांचे नियंत्रण होते. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5, शबरी आदिवासी घरकुल योजना कोणासाठी लागू आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते अनुसूचित जमातीच्या ST कुटुंबांसाठी. तर ही योजना आहे ती ST कुटुंबांसाठी आहे. ग्रामीण व शहरी भागातील ज्या आदिवासी कुटुंबांकडे हक्काचे घर नाही, त्यांना पक्के घर बांधून देण्यासाठी ही राज्य शासनाची योजना आहे. आणि अजून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत एक आवास योजना सुरू झालेली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना, आणि जे स्वतःचे घर नाहीये ज्यांना, त्यांच्यासाठी ही योजना आहेत. त्याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतात. पण इथे आपल्याला विचारलेलं आहे की शबरी आदिवासी घरकुल योजना ही कोणासाठी आहे? तर इथे हे फक्त ST कॅटेगरीसाठी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानातील कोणते कलम अनुसूचित जमातीच्या ST कल्याणासाठी विशेष अनुदानाशी संबंधित आहे? तर कलम 275(1) हे विशेष कल्याणासाठी अनुदानित आहे. या कलमांतर्गत केंद्र सरकार राज्यांना आदिवासी भागातील प्रशासनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि कल्याणासाठी विशेष निधी देते. पुढचा प्रश्न आहे, पेसा कायदा कधी संमत करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे ते 24 डिसेंबर 1996 साली पेसा कायदा संमत करण्यात आलेला आहे. पेसा पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल्ड एरियाज कायद्यांमुळे आदिवासी भागातील ग्रामसभांना नैसर्गिक संसाधनांवर आणि स्थानिक प्रशासनावर विशेष अधिकार मिळाले. पुढचा प्रश्न आहे, वन हक्क कायदा फॉरेस्ट राईट्स ऍक्ट कोणत्या वर्षी संमत झाला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते 2006 या साली संमत झालेलं आहे. या कायद्यामुळे जंगलात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासींना त्यांच्या वनजमिनीवर कायदेशीर हक्क मिळाला. हे जे प्रश्न आहे हे वारंवार विचारण्यात आलेले आणि गट ड साठी तुम्हाला अगदी सोपे प्रश्न येणार आहे. हे सोपे प्रश्न आणि महत्वाचे प्रश्न आहे कारण की IMP क्वेश्चन आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे.
प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये शेड्यूल आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाचा उल्लेख आहे? 5वी आणि 6वी अनुसूची. जर विचारलं तुम्हाला शेड्यूल आदिवासींसाठी कोणती अनुसूची आहे, तर त्याचा IMP क्वेश्चन आहे 5th आणि 6th. 5व्या अनुसूचीमध्ये देशातील विशेषतः महाराष्ट्रासह 10 राज्ये आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन आणि नियंत्रण याबद्दल तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 10. ॲट्रॉसिटी कायदा शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ऍक्ट कधी लागू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे हे 30 जानेवारी 1990. कायदा संमत झाला आहे जो की 1989 मध्ये, पण लागू झालेला आहे हा 1990 मध्ये. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी हा कडक कायदा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमाती कोणती? त्याचं योग्य उत्तर आहे हे भिल्ल. भिल्ल जमात प्रामुख्याने खान्देश, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. इथे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की भिल्ल जमात प्रामुख्याने कोणत्या ह्याच्यात नाही. जर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक याच्या व्यतिरिक्त कोणता दिला तर ते चुकीचं ते बरोबर उत्तर ठरेल. प्रश्न क्रमांक 12. तारपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या आदिवासी जमातींमध्ये प्रसिद्ध आहे? वारली येथे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीत तारपा नृत्य अतिशय प्रसिद्ध आहे, जे वाळलेल्या भोपळ्यांपासून बनवलेल्या तारपा वाद्यावर केले जाते. इथे तुम्हाला विचारू शकतात की वारली हे चित्रकला सर्वात जास्त कुठे निघती, तर हे पालघर आणि ठाणे याचं उत्तर योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? त्याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहेत, सुमारे 70% पेक्षा जास्त आहे, 70% प्लस. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. कातकरी आणि मीडिया गोंड या जमातींना केंद्र सरकारने कोणत्या वर्गात समाविष्ट केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विशेषतः अनुसूचित आदिवासी गट PVTG, पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. तर महाराष्ट्रात कातकरी, माडिया, गोंड आणि कोलाम या 3 जमाती अत्यंत मागास असल्याने त्यांना PVTG चा दर्जा आहे. तुम्हाला जर विचारलं PVTG चा दर्जा कोणाला आहे, तर कातकरी, मीडिया गोंड आणि कोलाम यांना. प्रश्न क्रमांक 15. वारली चित्रकला मध्ये वारली पेंटिंग मध्ये प्रामुख्याने कोणत्या आकारांचा वापर केला जातो? तर त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस. तर आता तुम्हाला असं विचारू शकतं की खालीलपैकी त्रिकोण, वर्तुळ, चौरस आणि ट्रायंगल याच्यामध्ये कोणतं नाहीये? तर तुमचं ट्रायंगल हे उत्तर चुकीचं ठरू शकेल, कारण की ही निसर्गाशी जोडलेली चित्रकला असून यात मानवी आकृती आणि निसर्ग दाखवण्यासाठी भूमितीय आकारांचा वापर केला जातो. तुम्हाला विचारू शकतात की वारली ही चित्रकला काढण्यासाठी कोणत्या भूमितीय कशाचा वापर केला जातो? तर भूमितीय आकारांचा वापर केलेला जातो. प्रश्न क्रमांक 16. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे? 9.35%. विश्लेषण आहे याचं पूर्ण की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे 1.5 कोटी आदिवासी लोकसंख्या असून देशात आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. जर तुम्हाला विचारलं 2011च्या विश्लेषणानुसार की देशात आदिवासीच्या ह्याच्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, तर दुसरा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 17. भामरागड हे आदिवासी बहुल ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली हे याचं योग्य उत्तर आहे. भांगरागड हे मीडिया गोंड जमातीचे प्रमुख केंद्र असून येथे डॉक्टर प्रकाश आमटे यांचे लोक बिरदारी प्रकल्प कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 18. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि आदिवासी क्षेत्र महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते अमरावती येथे आहे. सातपुडा पर्वतरांगा. जर विचारलं मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ते सातपुडा पर्वतरांग आहे. तर मेळघाट हा भाग प्रामुख्याने कोरकू आदिवासी जमातींसाठी आणि कुपोषणाच्या समस्येविरुद्धांच्या लढ्यासाठी ओळखला जातो.
प्रश्न क्रमांक 19, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी प्रामुख्याने कोणत्या डोंगराळ भागात राहतात? तर सह्याद्रीच्या उपरांगा जसे की जव्हार मोखाडा भाग. हा भाग पूर्वी ठाणे जिल्ह्यात होता, आता पालघर जिल्ह्यात येतो. हा तीव्र कुपोषण आणि बाल मृत्यूच्या समस्येमुळे अनेकदा चर्चेत असतो. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20 आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात असून तेथे कोणती जमात आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे ते नंदुरबार जिल्हा, भिल्ल आणि पावरा जमात. तर तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगावर असून हा संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीने समृद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21, क्रांतीसूर्य आणि धरती आबा म्हणून कोणत्या महान आदिवासी नेत्याला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ते बिरसा मुंडा यांना. भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध उलगुलान मोठा उठाव पुकारला होता. त्यांचा जन्मदिवस 15 नोव्हेंबर आणि जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हाला विचारलं भगवान बिरसा मुंडा यांचा जो जन्मदिवस आहे तो कोणता दिवस म्हणून ओळखला जातो, तर तिचं याचं योग्य उत्तर आहे ते जनजातीय गौरव दिन म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी महिला व्यावसायिक पायलट कोण ठरल्या आहेत? तर बोराडी या नंदुरबारच्या लतिका महाले किंवा राज्यातील तत्सम चालू घडामोडींवर नावे आहेत. तर ह्या बोराडी आहेत. स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी अंतर्गत अशा पहिल्या महिला किंवा व्यक्तीवर हमखास प्रश्न विचारले जातात आणि बरोबर आहे. जर तुम्ही आदिवासी विकास विभाग भरती 2026 मध्ये जर पेपर देणार आहे गट ड या पदासाठी, त्याच्यासाठी हा IMP क्वेश्चन आहे. कारण की जर पहिल्या महिला व्यावसायिक पायलट जर विचारले तर बोराडी नंदुरबार या जिल्ह्यातील आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रात आदिवासी क्रांतीचे आद्य जनक कोणाला म्हटले जाते? तर आद्य क्रांतिकारक उमाजी सॉरी थोडं डिस्टर्बन्स झालं. महाराष्ट्रात आदिवासी क्रांतीचे आद्य जनक कोणाला म्हटले जाते? तर आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक किंवा भिल्ल उठावाचे नेते कान्जी सिंग. विश्लेषण याचे योग्य आहे की इंग्रजांविरुद्ध आद्य उठाव करणाऱ्यांमध्ये रामोशी व भिल्ल समाजाच्या नेत्यांचे मोठे योगदान होते. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI कोठे स्थित आहे? तर पुणे येथे. TRTI ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना 1962 मध्ये झालेली आहे. ही संस्था आदिवासींच्या संस्कृतीचा अभ्यास आणि त्यांच्या विकासासाठी संशोधन करते. प्रश्न क्रमांक 25, केंद्र सरकारच्या PM जनमन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर असुरक्षित आदिवासींच्या गटांचा PBTG विकास करणे. तर 2023-24 मध्ये सुरू झालेली ही योजना 2026 मध्ये अत्यंत महत्वाची आहे, ज्याद्वारे अत्यंत मागास आदिवासी पाड्यांवर वीज, रस्ते, पाणी आणि इंटरनेट पोहोचवले जाते. तर PBTGच्या अंतर्गत वीज, रस्ते, पाणी आणि इंटरनेट पोहोचवले जाते. प्रश्न क्रमांक 26 आहे, जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर योग्य दिवस आहे ते 9 ऑगस्ट आहे आणि हा हमखास म्हणजे 200% हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार म्हणजे येणार. संयुक्त राष्ट्रांनी UN 9 ऑगस्ट हा दिवस जगभरातील आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक आदिवासी दिन घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, महाराष्ट्राचे वर्तमान आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 28, आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी कोणती केंद्रीय योजना अंगणवाड्यांमार्फत राबवली जाते? तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 पूर्वीचे पोषण अभियान आहे. तर या योजनेद्वारे गरोदर महिला, माता आणि 6 वर्षाखालील बालकांना पोषण आहार दिला जातो. हे TET 2026 मध्ये हमखास विचारण्यात येणार आहे हा प्रश्न. आणि अंगणवाडी मुख्य सेविका यामध्ये सुपरवायझर. आणि आणखी अशा प्रकारचे तुम्हाला जे IMP क्वेश्चन पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रश्नावर व्हिडिओ बघायला आवडेल. मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल.
प्रश्न क्रमांक 29, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल EMRS कोणासाठी चालवल्या जातात? तर दुर्गम भागातील प्रतिभावान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. तर EMRS ही स्पेसिफिक विद्यार्थ्यांसाठी आहे. या पूर्णपणे निवासी शाळा असून नवोदय विद्यालयांच्या धर्तीवर आदिवासी मुलांना मोफत शिक्षण आणि क्रीडा सुविधा देतात. तर प्रश्न क्रमांक 30 आहे, ट्रायफेड ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आदिवासी उत्पादनाच्या विपणनाशी मार्केटिंग. तर TRIFED ट्रायफेडचं फुल फॉर्म आहे की ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया. ही संस्था आदिवासींनी जंगलातून गोळा केलेल्या वस्तू आणि हस्तकलेच्या वस्तूंना योग्य बाजारभाव मिळवून देते. तर IMP आहे की आदिवासींची जे काही हस्तकला आहे तर त्याच्यावर कोणती संस्था योग्य त्यांना बाजारभाव मिळवून देते? तर ट्रायफेड आहे, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया. तर आदिवासी विकास विभाग भरतीच्या पेपरसाठी मराठी आणि इंग्रजी व्याकरण तर सोपे आहे आणि बरोबर आहे की मराठी इंग्रजीमध्ये तुम्ही IMP म्हणजे आउट ऑफ प्रश्न मिळू शकतात, पण बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे असे प्रश्न आहेत जे की गेम चेंजिंग ठरतात. काही विद्यार्थी विसरून जातात करंट अफेअर्समध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यापूर्वी आपण मुंबई उच्च न्यायालयाचे पेपर्स होते, त्यासाठी IMP आणि वारंवार विचारणारे प्रश्न घेतले होते आणि ते परीक्षेला हमखास आले म्हणजे आले. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करा.